मंडळी, 21 नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्हाला हे देखील माहिती आहे का की दत्त जयंती नेमकी का साजरी केली जाते आणि या दत्त जयंतीचे नेमके काय महत्त्व आहे ते? आणि ज्या श्री गुरुदेव दत्तांना आपण एवढे सर्वजण मानतो त्यांच्या जन्माचा नक्की इतिहास आहे तरी काय? चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला. पण त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर महाराजांचे गडकिल्ले यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या या आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीच्या दत्त जयंतीबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. दरवर्षीच्या तुलनेत यंदाची दत्त जयंती ही अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण यंदा साक्षात दत्त जयंतीचा दुहेरी योग आलेला आहे. ते कसे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी सर्वप्रथम आपण पाहणार आहोत या दत्त जन्माच्या मागे असणारा इतिहास, म्हणजेच या त्रिदत्ताचा जन्म कसा झाला ते. यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती म्हणजे तर मंडळी, अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही एक खूप मोठी पतिव्रता स्त्री होती आणि तिच्या त्या पतिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले होते की देवाधिदेव इंद्र देखील तिला घाबरू लागले होते. आणि त्यातून काहीतरी मार्ग निघण्यासाठी ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन यातून काहीतरी उपाय सुचवा, नाहीतर आम्हा देवांना तिची सेवा करावी लागेल अशी विनवणी करू लागली. हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, एवढी काय मोठी पतिव्रता सती आहे, या गोष्टीची आम्ही परीक्षा घेतो. एके दिवशी ज्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेलेले आहेत हे पाहून त्रिमूर्ती अतिथी म्हणजेच पाहुण्यांच्या वेशात अनुसयेच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तर त्रिमूर्तींनी अनुसयेकडे भिक्षा मागितली. त्यावर अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत थांबावे लागेल. तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले, ऋषींना परत यायला वेळ लागेल, आम्हाला खूप भूक लागली आहे, लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असे आम्ही ऐकले आहे, म्हणून इच्छाभोजन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. मग अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याचवेळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी अनुसयेची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरविले व तिला इच्छाभोजनामध्ये विवस्त्र होऊन जेवण देण्यास सांगितले. हे ऐकून अनुसया विचारात पडली. त्यावर अतिथीला विनमुख पाठविणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ आहे, माझ्या पतीच्या तपश्चर्येचे फळ मला तारील असे म्हणून तिने विचार केला. स्वयंपाकघरात जाऊन ती आपल्या पतीचे चिंतन करू लागली व अतिथी मला माझ्या मुलांप्रमाणे आहेत असे म्हणून त्यांना जेवण वाढण्यासाठी बाहेर आली आणि पाहते तर काय, अतिथींच्या जागी तिला रडणारी 3 लहान बाळे दिसली. त्या रडणाऱ्या बाळांना तिने जवळ घेऊन शांत केले. इतक्यात अत्री ऋषी घरी परतले. त्यावेळी अनुसयेने घडलेला सर्व वृत्तांत ऋषींना सांगितला व ती म्हणाली, स्वामीन देवेन दत्त, याचा अर्थ असा होतो, हे स्वामी देवाने दिलेली मुले आहेत व यावरून ऋषीमुनींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे करताच ती बाळे पाळण्यात राहिली व ब्रह्मा, विष्णू, महेश साक्षात प्रकट झाले आणि तिच्या सतीत्वाचे कौतुक केले. त्यांनी तिला वरदान मागण्यास सांगितले आणि त्याचवेळी अनुसयेने त्रिमूर्तींनाच तिचा पुत्र म्हणून जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली व याच कारणाने त्रिमूर्तींनी दत्तस्वरूपात अनुसयेच्या पोटी जन्म घेतला. आणि तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी आपण दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. अशी आहे या त्रिगुणात्मक त्रिमूर्तीच्या अवताराची दिव्य कथा आणि त्याचा जन्मोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कारण यंदाच्या दत्त जयंतीला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी विशेष योग जुळून आलेला आहे. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार एका देवाला अर्पण केलेला आहे. त्या दिवशी प्रत्येक देवाची पूजा, अर्चा आणि आराधना केली जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांच्यासाठीच समर्पित मानला जातो. त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ, पुण्य आणि फलदायीच मानला गेलेला आहे. आणि याच कारणामुळे यावर्षीची दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
चला तर मग आता आपण पाहूयात या दत्त जयंतीची योग्य अशी तिथी. या दिवशीची मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ होते 4 डिसेंबर गुरुवारी सकाळी 8:38 आणि पौर्णिमा समाप्ती होते 5 डिसेंबर शुक्रवारी सकाळी 4:44 आणि उदय तिथीनुसार दत्त जयंती ही गुरुवारी साजरी होणार आहे. आणि दत्त जन्माची वेळ आहे 6:30 ते 6:40 या दरम्यान. हिंदू धर्मात दत्त जयंतीला विशेष धार्मिक असे महत्त्व आहे. या दिवशी दत्तात्रेयांची पूजा आणि उपासना केल्याने ज्ञान, शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. दत्त जयंतीपूर्वी 9 दिवस दत्त नवरात्र साजरी करतात आणि पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव असतो. या दिवशी भक्त दत्त पादुकांची किंवा मूर्तीची पूजा करतात आणि काही ठिकाणी दत्त परिक्रमा देखील करतात. भक्त गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करतात आणि भजन कीर्तनाद्वारे दत्त महाराजांची भक्ती करतात. या दिवशी दत्तव्रत आणि दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आणि त्यामुळेच या दत्त जयंतीला श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी अशी सदिच्छा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहून आपला व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मंडळी.